दर्शक हो, विठ्ठल नगर या झोपडपट्टीचं या ठिकाणी पुनर्वसन म्हणजे तात्पुरत्या स्वरूपामध्ये करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी SRच्या स्कीम मधून त्यांना घरे बांधून देण्यात येत आहेत, परंतु जोपर्यंत SR स्कीम पूर्ण होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांची या ठिकाणी सोय करण्यात आली आहे। काही याचे ग्राउंडवरती जे कॅम्पस बनवलेलं आहे त्या कॅम्पसमध्ये काही लोकांना घरी दिलेली आहेत, त्या लोकांकडून आपण जाणून घेऊया की काय खरंच त्यांना घरे जी मिळालेली आहेत, काय काय सुविधा आहेत, त्या घरांच्या बद्दल ते समाधानी आहेत का, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय सांगाल तुम्ही? नाव सांगून सुरुवात करा। मनीषा अनिल प्रधान। सुविधा आमच्या खूप छान आहेत, पाणी बिनी व्यवस्थित टायमिंगला सगळं जे काय आहे, म्हणजे बाथरूम पासून तर आमच्या आणण्यापासून व्यवस्था ही राहुल भाऊनी केलेली आहे। ज्यांना टेम्पूचा खर्च नसेल तर तुम्हाला टेम्पूचा खर्च पण देण्यात आलेला आहे। जे लोकांना जी परिस्थिती आहे ती माझ्या हाताने मी लोकांना टेम्पूचे भाडे भरलेत, कारण की हे भाऊ मी असं एवढं आम्ही कुठल्याच नगरसेवकात बघितलं नाही एवढं जे भाऊंनी केलेलं आहे। राहुल भाऊ आमच्यासाठी तेच खूप अभिमान आणि लय भारी, आम्ही एकदम सुखरूप इथपर्यंत पोहोचलेले। मला घर कुठे भेटलं? हे इथं भेटलेले मला घर शारदा साळवे। बरं, आम्हाला घर मिळाल्याबद्दल आम्ही धन्यवाद आहोत। कुणाचे? राहुल भाऊचे। शिल्पा राजू बिरादार। हे तुम्हाला तुमच्या नगरसेवकांनी ही जी सोय केलेली आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? हा, समाधान आहे खूप। कसं व्यवस्थित केलं? राहुल भाऊनी जे केलंय ते एकदम छान केलेलं आहे, असं कुठल्याच नगरसेवकांनी नाही केलेलं। काय काय केलं? लाईट, पाणी, घर सगळी व्यवस्था छान केलेली आहे, त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद। तुमचं घर कुठे? हे काय इथं नाव वर्षा रमेश उबाळे। राहुल भाऊ भोसले है ना, राहुल भाऊ भोसले यांनी सुविधा चांगली केली आमच्यासाठी। बाथरूम, पाणी, लाईट, येण्या जाण्याचे भाड्याचे म्हणजे व्यवस्था सगळी चांगली केलेली त्यांनी आमच्यासाठी। तुम्ही कुठून आलात आणि इथं का आलात? पुणे रोशन मध्ये आलो आम्ही। कुठे होतात आधी? पहिलं विठ्ठल नगर मध्ये होतो, आता कुठं आहात? आता आम्ही याचे ग्राउंड मध्ये आलो आता। राहुल भाऊंनी आमच्यासाठी घराचं काम केलं, सगळ्यांसाठी चांगलं केलं, धन्यवाद आहे त्यांचं।